गीतेच्या 4थ्या अध्यायाच्या श्लोकांना सुरुवात केलेली आहे आणि 8 पासून पुढचे श्लोक आपण आज बघणार आहोत। एकदम सुंदर श्लोक आहेत। गेल्या वेळेस आपण परित्राणाय साधूनाम पाहिला आणि त्याच्या पुढचा श्लोक आपण आज पाहणार आहोत। तर सगळ्यांनी जिथे आहात तिथे मी सुद्धा तुमच्याबरोबर मी सुद्धा आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजना जे काही मध्ये झालं ते सगळं बाजूला काढण्यासाठी सुंदर नामस्मरण रूपी पाणी आपण त्याच्यावरती ओतूया आणि सुरुवात करूया। 2 हातांनी टाळी, देवे दिला देह भजन गोमटा, भजनाला गोमटाचा देह देवाने दिलेला आहे। हाताने टाळी प्राण्यांना वाजवता येत नाही, फक्त मनुष्यालाच वाजवता येते। त्याच्यामुळे 2 हाताने टाळी, मुखाने नाम, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिः देवी सदा वंदिता। सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहां, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। माधुर्य रस कल्लोळां शिवशैत्येकरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेश नंदिनी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लार विंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराण मुनिनां मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर, गुरु ज्ञान देव भगवंत। पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। ऐका बरं, आज आपण ना सेशनची सुरुवात ना एका अशा सिद्धांताने करणार आहोत ना की जो सिद्धांत ऐकून, म्हणजे हा सिद्धांत मला कीर्तन करताना सुचला, त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा सिद्धांत तुम्हाला सांगितलाच पाहिजे त्याच्यासाठी। आणि हा सिद्धांत ऐकल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपण कोण आहोत। आपल्यासाठी आपण कोणाची तरी आई असतो, कोणाची तरी बहीण असतो, कोणाची तरी पत्नी असतो, कोणाची तरी मुलगी आदी असतो। सगळ्यात पहिल्यांदा तिथून आपल्या नात्यांची सुरुवात होते। पण हा जो देह आहे याची डेलिकेसी किंवा या देहाचं महत्त्व आपल्याला तेवढं पटलेलं नाहीये जेवढं अजून पटायला पाहिजे। या देहाने काय काय करता येतं। नर देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणता देवची होती तरी कान चित्ती आणावे। काय म्हणतात संत, नर देह निधान लागले हाती। हा देहाचं निधान, निधान म्हणजे काय, संपत्ती, साठा, देहरूपी साठा आपल्या हाताला लागलेला आहे। उत्तम सार उत्तम गती, त्याचं सार उत्तम आहे आणि त्याची गती सुद्धा उत्तम आहे।
म्हणजे त्याने जर प्रयत्न केले तर तो देवच होणार आहे. देव म्हणता देवची होती, देव म्हणता म्हणता देवच होणार आहे, तरी का न चित्ती आणावे, मग मनात का नाही आणायचं बघू. आता आपल्या या सेशनला एवढे दिवस झाले, सेशन सोडा, आपण अनेक कीर्तनं बघतो, आपण प्रवचनं बघतो, त्याचा लाभ सगळेजण घेतात का हो? नाही घेत. बरीचशी लोक त्यांच्याच क्रियाकर्मांमध्ये बिझी असतात. मी तर अशा लोकांना बघते रोज की त्यांचं चाललेलं असतं की पैसा 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 कमवत जायचं. काय असतं माहितीये माणसाला ना सुरुवातीला बालपणी ना खेळणं महत्वाचं असतं. छान वाटतं त्याला खेळायला वगैरे, छान वाटतं. जसं तारुण्य येत जातं ना तोपर्यंत त्याची जगाचीच क्युरिओसिटी चालू असते. तुम्ही कुमारवयीन लोक बघत असाल, कुमारवयीन मुलं जी बालपणातून थोडी पुढे गेलेली आहेत आणि अजून तारुण्यामध्ये एंट्री केली नाही. आपलं आठवा, आपण किती क्युरियस असतो, जिज्ञासू असतो, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, हे कसं आहे, ते कसं आहे, अरे मग तो किती मोठा आहे ना, अरे हा स्पीकर किती भारी वाटतो ना, हा हिरो किती छान वाटतो, ही हिरोईन किती छान वाटते. या सगळ्या गोष्टींची क्युरिओसिटी, म्हणजे जगामध्ये महान काय गोष्टी आहेत ना ते बघून मला पुढे काय बनायचंय हे कुठेतरी मनातल्या मनात ठरवण्याचा संकल्प चालू असतो. बघा, ऑब्झर्व करा, आपल्या मुलांना ऑब्झर्व करा. जी मुलं आता शाळेमध्ये 8वी नंतर आहेत ना, 7वी 8वी नंतर, ज्यांना बऱ्यापैकी कळायला लागलंय पण अजून ते तरुण झालेले नाही आहेत, ते मनातल्या मनात ना जगातलं श्रेष्ठ काय आहेत ना ते टिपण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची स्वप्न रंगवत असतात की हा मला असं बनायचंय, मला तसं बनायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तारुण्यामध्ये एंट्री झाल्यानंतर त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि त्याच्यामध्येच हेलकावे सुरू होतात, प्रकृतीचे हेलकावे. काय प्रकृतीचे हेलकावे? प्रकृती एका वेळ येईपर्यंत वाट बघते आणि तुम्हाला तयार करत असते. कशासाठी? प्रजनन करण्यासाठी. प्रकृती आहे ना वाढलं पाहिजे, लोकसंख्या वाढली पाहिजे. मग प्रकृती आपल्यामध्ये त्या भावना द्यायला लागते आणि त्या भावनांच्या हिंदोळ्यांवरती आपण हिंदोळत राहतो, असेच आपण झुलत राहतो. ते करण्यामध्येच मग लग्न करावं असं वाटतं, हाच मुलगा आवडतो, हीच मुलगी आवडते. लग्नाचे प्रयत्न, काय विरोध, अमकं तमकं. कधी मुलगी तयार असते तर घरचे तयार नसतात, घरचे तयार असतात तर मुलगी तयार नसते, नोकरी नसते तर काय नसतं. असं करत करत तो वेळ निघून जातो. कसे काही वर्ष जातात ते समजतही नाही. त्यानंतर मग एकदा का संसारात पडलो, मुलं झाली की मग तर काय स्वतःचा विचार करायला वेळही उरत नाही. कोण मी, काय मी. बघा, एकदा स्वतःच्या जीवनाचा आलेख घ्या समोर, काहीच लक्षात येत नाही. मग त्याच्यानंतर हळूहळू कळायला लागतं की अरे कुठेतरी ऐकलेलं देव असतो. तोपर्यंत आपण पूजा वगैरे करत असतो, पॉझिटिव्हिटी वगैरे सगळं ठीक असतं. पण तोपर्यंत आपल्याला अजूनही आपल्या या नरदेहाचं काय खरं सार्थक आहे हेच माहिती नसतं. त्याच्यासाठी म्हणून एक दृष्टांत देऊन पुढे जाते. आपल्या सगळ्यांनी, काही लोकांनी ऐकलंही असेल हे कीर्तनामधून, की आपलं शरीर आणि प्राण्यांचं शरीर. बघा बरं का, प्राण्यांचं जे शरीर असतं ना, प्राणी जे असतात ना ते आपल्यापेक्षा काही गोष्टींमध्ये जास्त हुशार असतात, इंटलेक्च्युअल असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या पद्धतीने शहामृग पळतो त्या पद्धतीने आपण पळू शकू का हो? जेवढ्या वेगामध्ये शहामृग पळतो त्या पद्धतीने आपण पळू नाही शकत. किंवा चित्ता, ज्या पद्धतीने चित्ता एखाद्या त्याच्या शिकाऱ्याच्या मागे, शिकार असते त्याच्या मागे जसा पळेल, हरणाच्या मागे जसा पळेल तसा आपण पळू शकतो का? नाही पळू शकत. बरोबर आहे. अजगर एखादं प्राणी, एखादी बकरी, एखादं मोठंसं प्राणी, जनावर अजगर गिळतो आणि गिळल्यानंतर काय करतो? शांत बसतो. त्याच्या पोटामध्ये ते पचलं जातं. बरोबर आहे, त्याच्या पोटामध्ये ते आपोआप पचलं जातं. आणि आपण जे लोक कोंबडी बकरी खातात ते कसं करतात? शिजवून अजून शिजलं नाहीये, मग ते शिजलंय का बघायला आजूबाजूला लोक जमतात. बरोबर आहे की नाही? जे लोक नॉनव्हेज खात असतील त्यांना अनुभव असेल, शिजलंय का, आत्ता शिजेल, मग शिजेल. बरोबर आहे की नाही? पूर्णपणे शिजल्याशिवाय आपण ते खात नाही. म्हणजे आपली पचनसंस्था तेवढी स्ट्रॉंग नाहीये, पण अजगराला जगण्यासाठी तेवढी स्ट्रॉंग पचनसंस्था दिलेली आहे. त्याच्या पुढे बघा, गरुड पक्षी जो असतो ना, गरुड पक्षी, यु नो ना, गरुड मोठे पक्षी, ससाना वगैरे, हे गरुड पक्षी, मोठे पक्षी वरून उडत असतात आणि वरून त्यांचं लक्ष खाली गेलं ना की पाण्याच्या वरती नाही, पाण्याच्या त्या सरफेसच्या खाली सुद्धा जे काही मासे पोहत असतात ना, तो गरुड पक्षी वरून बघतो आणि त्याच्या नजरेने हरतो की हा मासा आहे. आणि तो इतका बरोबर नेम साधतो ना की तेवढ्या किलोमीटर अंतरावरून आकाशातून तो खाली येतो आणि त्या प्राण्यावरती झडप घालतो आणि चोचीने त्याला उडवतो. बरोबर तो शिकार करून घेऊन जातो. आपल्याला दिसतं का हो एवढ्या लांबचं? आपल्याला दिसतं एवढं लांबचं? आपल्यातल्या बऱ्याच लोकांना चष्मे आहेत, इन्क्लुडिंग मी. बरोबर ना अर्चनाताई? आपल्याला तर चष्मे लागलेत, आपल्याला एवढ्या अंतरावरचं दिसेना. 40 नंतर तर आपल्याला जवळचं दिसेना, तर त्या गरुडा इतकं आपल्याला एवढ्या वरून दिसणार? शक्यच नाहीये.
त्याच्यानंतर सुंदर असा सुगरण पक्षी, सुंदर असा सुगरण पक्षी, किती सुंदर घरट बांधतो ना तो. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिने झाडाले टांगला जीव झाडाले टांगला. त्याच्यानंतर बहिणाबाई काय म्हणतात, तिची इलुशीच चोच, तिची इलुशीच चोच देच दात तेच ओठ, तिची इलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला देवाने दिले रे 2 हात 10 बोट. काय म्हणतात बहिणाबाई, तिची इलुशी चोच आहे, तेच दात आहेत तेच ओठ आहेत, पण तुला तर देवाने 2 हात आणि त्याच्याबरोबर 10 बोट दिलेत. मग ती सुगरण पक्षी कशी करते हो, सुंदर सुंदर एकसारख्या काड्या आणते, विणते विणते विणते. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य जे विज्ञानाला सुद्धा वाटेल की त्या सुगरण पक्षीचं जे घरटं असतं ना, त्याचं एंट्रन्स कुठे असतो, ओपनिंग कुठे असतं, कुठून असतं सुगरण पक्षीच्या घरट्याचं ओपनिंग, कुठून असतं ओपनिंग, खालच्या बाजूने असतं, बरोबर ना. खालच्या बाजूने ओपनिंग असतं, ती खालून अशी एंट्री करते स्वतःच्या घरामध्ये आणि तिने अंडी अशी वरच्या बाजूला घातलेली असतात. किती मोठं आश्चर्य आहे, तिथून अंड एखादं पडू शकतं ना, पण ते कधीच होत नाही. असं जगाच्या पाठीवर कधीच झालं नाही की तिने त्या घरट्यामध्ये अंड घातलं आणि ते खालच्या त्या भागामधून बाहेर पडलं, असं कधीच होत नाही. इतकी ती व्यवस्थित त्या अंड्यांना घालते, तो शेप असा परफेक्ट करते. कुठून शिकली हो तिने भूमिती, कुठून शिकले तिने वर्तुळाचा एवढाच कोन असला पाहिजे, हे सगळं तिने कुठून शिकलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती नेऊन कापूस ठेवते, कापूस अरेंज करते आणि त्याच्यामध्ये ती अंडी घालते, बरोबर आहे ना. त्याच्याही पुढे जाऊन अजून एक उदाहरण जे मी कीर्तनामध्ये बऱ्याच वेळा दिलं असेल, जे ह्या प्रमाणाला परफेक्ट लागतं की मुंगी असते ना, मुंगी, आपण आपलं वजन जेवढं असेल ना त्याच्या एवढं वजनही आपण उचलू शकत नाही, पण मुंगी काय करते, स्वतःच्या वजनाचा, यशोदाताई स्वतःच्या वजनाचं डबल वजन मुंगी पाठीवरती, तो साखरेचा कण तिच्या डबल वजनाचा तो पाठीवरती घेते आणि भिंतीवरून उलटी चालते. कशी चालते, भिंतीवरून उलटी चालते. आणि त्याच्याही पेक्षा मोठं आश्चर्य म्हणजे आपल्याला आपले डबे मिळत नाही, तो आपल्याला माहित, बऱ्याच वेळा आपण साखरेच्या जागी चहा पावडरचा डबा उचलतो आणि चुकून खिरीमध्ये आपण चहा पावडरचा एखादा चमचा टाकतोही. तुमच्याकडून झालं असेल की नाही मला माहिती नाही, पण माझ्याकडून नक्की झालेलं आहे. चुकून आपण साखरेचा आणि चहा पावडरचा डबा सेम असतो, त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा असतं शुगर अँड टी, पण आपण भरताना सुद्धा विचित्र भरलेले असतात आणि उचलताना सुद्धा विचित्र उचलतो आणि खिरीमध्ये चुकून चहा पावडरच टाकतो, असं होतं. पण ती मुंगी राणी असते ना, ती कधीच चुकत नाही, ती कधीच चुकत नाही. तिला बरोबर माहिती असतं कुठलं गाव, त्यातलं कुठलं घर, कुठल्या घरातली कुठली फळी आहे की खालचा रखाना आहे, तिला बरोबर माहिती असतं. त्या रखान्यात कुठे साखर ठेवले, कुठे लाडू ठेवलेत, कुठे गोड ठेवले, कसं कळत असेल हो तिला. आश्चर्य आहे ना, कसं कळत असेल तिला. आपल्याला एवढंही कळत नाही. आपले नवरे किंवा आपले जे मुलं बाळ येतात, आई कशात ठेवलेत बिस्किट, आई कशात ठेवलेत लाडू, आई हे कशात ठेवले, नाही ते कशात ठेवले. मनुष्य प्राण्याला तेवढंही कळत नाही, तेवढंही कळत नाही. आता नीट ऐका काय आहे सिद्धांत. या दृष्टांताच्या मागचा सिद्धांत फार सुंदर आहे. प्रत्येक प्राण्याला स्वतःचं खायचं कसं, जगायचं कसं आणि स्वतःचं संरक्षण आणि स्वतःची प्रजाती कशी वाढवायची हे प्रत्येक प्राण्याला कळतं. प्रत्येक प्राण्याला कळतं. साप त्याची अंडी योग्य ठिकाणीच घालतो, साप त्याची अंडी योग्य ठिकाणीच घालतो. आपण ऐकलं असेल कोकिळ पक्षी कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी घालतं का, कारण त्याचं संरक्षण होण्यासाठी ती कावळ्याच्या घरट्यामध्ये अंड घालते. कोण, कोकिळीन कावळ्याच्या घरट्यामध्ये अंड घालते आणि मग कावळा त्या अंड्यांना ऊब देऊन ते अंड उबवल्यानंतर त्याच्यातून जो पक्षी बाहेर निघतो तो सुरेल गायला लागतो आणि मग कावळ्याला कळतं की अरे बापरे, हे आपलं प्रोडक्शनच नाहीये, आपण तर काव काव करतो आणि ही तर एवढी सुंदर गाते. लक्षात येते तुमच्या. म्हणजे त्या कोकिळ पक्षाला सुद्धा ज्ञान आहे की आपल्या अंड्यांचं संरक्षण आपण कसं करावं. माशामध्ये, पाण्यामध्ये जो मासा आहे त्याला ज्ञान आहे की आपलं संरक्षण कसं करायचं, श्वास कसा घ्यायचा. प्रत्येक प्राण्यामध्ये ही सिस्टीम, एवढी बुद्धी नक्कीच देवाने दिले की स्वतः कसं बघायचं. मग त्याच्यामध्ये खाणं असेल, संरक्षण असेल आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या प्रजातीचं, द टाईप, क्लास ऑफ ॲनिमल, तो जो क्लास आहे ना तो कसा टिकवायचा ह्या प्रत्येक प्राण्याला माहिती असतं. लक्षात येते. आणि आपल्यातले सुद्धा अनेक मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त एवढंच करण्यात जन्म घालवतात, एवढंच करण्यात, मी, माझं, माझी बायको, एवढंच. याच्या पलीकडे आई वडीलही नंतर बोजा वाढायला लागतात.
ह्याच्या पलीकडे काही माणसं जात नाहीत. म्हणून आपण बोलतो ना की काही माणसं प्राण्यांसारखी जगतात, हा त्याचा अर्थ आहे. प्राण्यांसारखी काय आहे प्राणी? प्राणी काय करू शकतो याच्या पलीकडे प्राणी जाऊच शकत नाही. तुम्ही कधी ऐकलंय का असं? तुम्ही कधी असं ऐकलंय का की एखादी म्हस गोठ्यामध्ये चरता चरता तिने चारा दुसऱ्या म्हशीला असा दिला? ऐकलंय कधी? शक्य आहे कधी? नाही झालंय असं कधी. तुम्ही असं कधी ऐकलंय का की सापाने खाता खाता स्वतःचं खाणं दुसऱ्या सापाला म्हटलंय, अरे सापा तू उपाशी आहेस का, जरा खातोस का हे अंड माझ्याकडचं? नाही, नाही म्हटलंय तो. असं कधीच झालेलं नाहीये. एका अजगराने स्वतः अर्धी बकरी खाऊन अर्धी बकरी स्वतःच्या बायकोला दिली, असं कधी झालंय का अजगराचं? कधीच झालं नाहीये. किंवा एखादा प्राणी म्हटलाय का की तुला बरं वाटत नाहीये का, चल मी तुझ्यासाठी काहीतरी उपाय करतो, उपचार करतो, असं कधीच झालेलं नाहीये. हा, मांजरीने स्वतःच्या पिल्लांना चाटून जन्म झाल्या झाल्या मोठं केलं हे ऐकलं असेल. उंटाने स्वतःच्या पिल्लाला लात मारून चालायला शिकवलं हे ऐकलं असेल. हत्तीने स्वतःच्या हत्ती पिल्लाला मोठं करण्यासाठी तिने त्याला लात मारून प्रशिक्षण देऊन मोठं केलं असेल हे ऐकलं असेल. का? कारण प्रजाती वाढवायची, त्याच्यासाठी ते प्रयत्न आहेत. पण दुसऱ्याला मदत करणं हे कधी प्राण्यांनी केलेलं नाहीये. म्हणून आपल्यातली ही बरीच लोक प्राण्यांसारखंच आयुष्य जगतात. भाविक हो, हे सांगण्यामागचा अर्थ असा आहे की आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे, हे शरीर हे स्वतःचं खाणं पिणं, स्वतःचं संरक्षण, स्वतःचीच प्रजाती वाढवत जाणं. लोक म्हणतात ना आमच्या वंशाला दिवा पाहिजे, आमच्या वंशाला दिवा पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली कधी म्हटली का हो माझ्या वंशाला दिवा पाहिजे? नाही ना म्हटली. तुकाराम महाराज कधी म्हटले का हो माझ्या वंशाला दिवा पाहिजे? नाथ महाराज कधी म्हटले का हो माझ्या वंशाला दिवा पाहिजे? आता भले त्यांचे वंश जे काही करत असतील ते करत असतील. काही खूप चांगलं वागतात, पण काही असे मला मळताना दिसतात. लिटरली आय एम टेलिंग यू. आणि मी हे बोलायला घाबरत नाही. मळताना म्हणजे कळलं ना तुम्हाला? तंबाखू मळत उभे राहिलेले मी वंशज पाहिलेले आहेत. नाव नाही घेणार, सगळेच त्यातले आहेत असं नाही. काही लोक खूप सुंदर वागतात, त्यात काही म्हणजे हेच नाहीये, गौण दुसरा काही प्रकारच नाही, इतकं सुंदर त्यांचं आचरण आहे. पण काही लोक नुसते नावाला वंशज म्हणून वागतात, त्यांचं आचरणही आचरण करण्याजोगं नसतं, बघण्याजोगं नसतं. पण या संतांनी कधी असा विचार केला नाही हो. पण आपण मात्र सोम्या गोम्या चाळीत राहतो, 10 बाय 10ची रूम, इथं स्वतःला बसायची मुश्किल, आणि त्यात तो म्हणतोय मला बाई मुलगा पाहिजे, मला बाई पोरगा पाहिजे, मला बाई पोरगा पाहिजे, मला बाई पोरगा पाहिजे. कशाला? वंश वाढायला. आपणही प्राण्यांसारखाच विचार करत जातो. आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म येणं म्हणजे काय आहे? संत नेमकं काय करतात? आपल्याला प्राण्यांपासून पुढे नेतात. काही लोक तर प्राण्यांपेक्षा पण घाण वागतात. प्राणी स्वतः जगत असताना एखादा वाघ शिकार करतो ना, सिंह शिकार करतो ना, तर त्याला जेवढी भूक आहे ना तेवढीच तो शिकार करतो. बघा कधी पण तुम्ही, त्याला जेवढी भूक आहे तेवढीच करतो. जास्त तो करून ठेवत नाही की नाही आता पुढे पावसाळा सुरू होणार आहे, चला चला मी शिकार करून ठेवतो, एका गुहेमध्ये मी सगळे 15-16 प्राणी मारून ठेवतो. असं कधीच झालेलं नाहीये जंगलामध्ये. हा जंगलाचा नियमच नाहीये. पण मनुष्य प्राणी काय करतो माहितीये? स्वतःच्या भविष्यासाठी, त्यालाही माहिती नाही तो किती दिवस जगेल, पण त्या भविष्यासाठी तो सगळ्या लोकांना असा वेठीस धरतो. मग भविष्याची सेव्हिंग करायचे. हे सगळे नेताजी मंडळी वगैरे कोणासाठी कमवून ठेवतायत? काय करायचंय एवढा पैसा? काय करायचंय? असा सडतोय लोकांचा पैसा, अक्षरशः सडतोय. तो इलॉन मस्क तो तर म्हणतो की माझ्या अकाउंटवरती म्हणजे नंबर आहे, आकडे दिसतात, मी जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे, पण माझ्या खिशामध्ये काहीच पैसे नाही आहेत. का? कारण सगळे ऑन बँकेमध्ये आहेत. एटीएम कार्ड वगैरे हे काय सगळे नंबर आहेत ना, जस्ट नंबर. लाख रुपये त्यातले 10,000 रुपये काढले, जस्ट नंबर. तोच नंबर जगभरामध्ये फिरतोय. श्रीमंती म्हणजे काय आहे? ती भविष्यातली साठवण्यासाठी आत्ता बऱ्याच लोकांचं आपण वर्तमान खराब करतोय, ही गोष्ट लोक विसरतात. म्हणजे आपण काय करतो? प्राण्यांपेक्षा पण खालच्या पातळीला आपण जातो. प्राण्यांपेक्षा सुद्धा खालच्या पातळीला जातो. लेट मी टेल यू, जर कीर्तन करत असताना कुठलीही साधना, कीर्तन तर नंतरची साधना आहे, पण घरात बसून नामस्मरण करत असताना, ज्ञानेश्वरी वाचताना जर आपण आपलं डोकं नीट शाबूत ठेवलं ना, चित्त मन आणि बुद्धी ही एकत्र ठेवली ना, आपलं चिंतन खूप सुंदर रीतीने घडतं. नक्की ऐका, माणूस जर तो चांगला वागत असेल, जर माणूस चांगला वागतो तर ती प्रकृती आहे, म्हणजे प्रकृती त्याला चांगलं वागायला शिकवते. जर तो माणूस वाईट वागतो तर ती त्याची विकृती आहे, पण जर तो संतांसारखं वागतो तर ती त्याची संस्कृती आहे. लक्षात घ्या.
संत काय करतात, आपल्याला विकृतीपासून प्रकृतीवरती आधी आणतात. आधी चांगला माणूस हो, प्राण्यांसारखा वागतोयस ना, प्राण्यांपेक्षा पण अधम वागतोयस ना, आधी माणूस हा प्राणीच आहे, तो माणूस हा प्राणी, त्या प्राण्यांच्या जोडीला ये, आधी स्वतःचं नीट बघ, दुसऱ्यांचं निदान वाईट करू नको, स्वतःचं नीट बघ, त्याच्यानंतर पुढच्या स्थितीला जा. आधी माणूस हो, मग मुमुक्षू हो. मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्षू हो, त्याच्यानंतर साधक हो, आणि त्या साधकानंतर मग तू देव होशील. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, ती अवस्था तुला नंतर प्राप्त होईल. मग हा जो देह आपल्याला लाभलेला आहे, त्या देहाचं भलं कुठे आहे? इथे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मी परित्राणाय साधूना, मी साधूंच्या संरक्षणासाठी आणि विनाशायाचे दुष्कृता, मी जे दुष्ट कृत्य करणारे आहेत त्यांचा विनाश करायला मी जन्माला येतो. आणि जो व्यक्ती असा मला ओळखतो ना, जो व्यक्ती असा मला ओळखतो की मी अवतार घेतो आहे, आणि तो व्यक्ती माझ्यामध्ये लीन होतो, स्वतःला देह समजत नाही, तो शेवटी जाऊन मलाच लीन होतो, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. श्लोक क्रमांक 9 पासून पुढे या, आपण पुढे येऊया गीतेमध्ये. हे मी सांगण्याचा अर्थ काय आहे, एकदा ना नीट मनापासून ऐका. प्रत्येक गोष्टीची ना इंटेन्सिटी समजावून सांगण्यासाठी ना आधी त्या गोष्टीचं महत्त्व सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, इट इज लाईक आहे ना ॲटॉमिक बॉम्ब. त्याच्या आतमध्ये कितीतरी ऊर्जा लपलेली आहे. तशीच ऊर्जा, तशीच गोष्ट आपल्या या चित्तामध्ये, मनामध्ये तेवढी शक्ती आहे, आपल्या बुद्धीमध्ये तेवढी शक्ती आहे की आपण नारायण कोण आहे हे जाणून घेऊ शकतो, नवे नवे आपण नारायण होऊ शकतो. तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकांमधून सांगतायत की कशा पद्धतीने माणूस मला ओळखतो आणि कशा पद्धतीने तो माझ्यामध्येच अर्पित स्वतःला करून घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 9 आहे आजचा, सगळ्यांनी नीट ऐका. हे अर्जुना, सगळ्यांना दिसते स्क्रीन, बघू शकता? ओके. अर्जुना, हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आहेत आणि अलौकिक आहेत असे जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावरती पुन्हा जन्माला येत नाही, तर तो मलाच येऊन मिळतो. नीट ऐका, या पूर्ण अर्थामध्ये ना एक शब्द महत्वाचा आहे, तत्वतः. तत्वतः. आतापर्यंत जे सगळे लोक पूजा करतात ना, पूजा करतात, ह्या मूर्तीची पूजा, त्या मूर्तीची पूजा, मग लोकांना प्रश्न पडतात ना, ताई आम्ही सुतकामध्ये पूजा करायची की नाही, ताई आम्ही प्रवासाला गेल्यावरती पूजा कशी करायची, ताई आम्ही पूजा करताना मग अत्तर कुठलं वापरायचं, ताई आम्ही पूजा करताना पाणी कसं घालायचं, अभिषेक कसा करायचा, ताई पूजा करताना गंध कसा लावायचा, गंध कुठला लावायचा आणि कुठल्या मूर्तीची पूजा करायची, हे सगळे जे प्रश्न पडतात ना, ते सगळे प्रश्न थांबतात जेव्हा आपल्याला पूजेचं तत्व कळतं, जेव्हा आपण त्या गोष्टीच्या साधना मागचं तत्व आपण समजून घेतो. एखादी साधना, गीता सेशन करायचंय, त्याच्या मागचं तत्व काय आहे, भजन करायचंय, त्याच्या मागचं तत्व काय आहे, हे जेव्हा आपण ओळखून घेतो ना, प्रत्येक साधनेच्या मागचं तत्व जेव्हा ओळखून घेतो ना, तेव्हाच आपल्याला कृष्णाची प्राप्ती होते. एवढं लक्षात घ्या. बिना तत्व जाणता जे काही आपण करतो ना, ती सगळी अंधश्रद्धा आहे. इथे भगवंत म्हणतोय, जन्म कर्म चमे दिव्य. जन्म कर्म, माझा जन्म आणि कर्म, जन्म आणि कर्म, भगवंत स्वतःबद्दल बोलतोय की माझा जन्म आणि कर्म. हे तो का बोलतोय? कारण काही लोक त्याला माणूस म्हणून म्हणतात की कृष्ण हा कृष्ण आहे, फक्त देह म्हणून ओळखतात, पण त्याच्याही पलीकडे जा, निर्गुणापर्यंत जा, हे त्यांना इथे सांगायचंय. जन्म कर्म चमे दिव्य मे वै यो वेत्ती तत्वतः. वच्या वरचा जो अनुस्वार आहे त्याला मे वै योत्ती, नाकामध्ये बोलायचंय, मे वै योत्ती, मे वै यो वेत्ती तत्वतः. त्यक्त्वा, त्यक्त्वा, क त्याला त, त्याला व, त्याला काना. त्यक्त्वा, तक्त्वा नाहीये, त आणि त्याला य आहे. त्यक्त्वा देहम, हच्या वरचा अनुस्वार पुढे प असल्यामुळे म बोलायचंय. देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. मामेती सोर्जुन. ठीक आहे, मी एकदा हा श्लोक बोलून दाखवते, नीट ऐका. जन्म कर्म च मे दिव्य मे वै यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. ठीक आहे, माझ्या मागून बोलणार? काही लोक, तुम्ही लोकांनी अनम्यूट करून बोललं तरी बरं पडेल.
हे स्वतःसाठी करतोय, ना हे माझ्यासाठी आहे ना हे दुसऱ्या कोणासाठी आहे, स्वतःसाठी करतोय. जन्म कर्म च मे दिव्य मे वै यो वेत्ति तत्वतः. परत एकदा बोला. व्हेरी गुड. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. या शरीराचा त्याग केल्यावरती तो पुन्हा जन्माला येत नाही, म्हणजे माझ्यामध्येच तो समाविष्ट होऊन जातो असा भगवंत इथे म्हणतोय. या श्लोकाचा अर्थ कंटिन्यू करण्यासाठी आपण पुढच्या श्लोकाला आधी बघूया. श्लोक क्रमांक 10. हा श्लोक सुद्धा बऱ्यापैकी फेमस आहे. वीत राग भय क्रोधा, वीत राग भय क्रोधा मनमया, मनमया मनमया म न त्याला मनमया मामुपाश्रिताः, मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा, बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः, मदभाव मागताः. इथे मदभावाचा द आहे ना तो हलंत आहे बरं का, तो संधी विग्रह केलाय. मदभाव द हलंत आहे, मदभाव मागताः. ठीक आहे, खाली लाल अक्षरात लिहिले ते वाचा. आता बोलायचं कसा श्लोक एकदा बोलून दाखवते. वीतराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः. ठीक आहे, माझ्या मागून बोला. सगळ्यांनी अनम्यूट करा. हे स्वतःच्या उद्धाराचं कारण आहे. अजिबात टेन्शन नका घेऊ, मी कसं बोलेन काय बोलेन. अनम्यूट करा आणि बोला. वीतराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः. व्हेरी गुड. खूप सोपा होता हा श्लोक. फक्त पूता जेव्हा बोलू ना, पूता तो पू दीर्घ आहे म्हणून थोडा वाढवायचा. पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले आहेत आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. श्रोते हो, नीट ऐका भाविको. आपल्याला रात्री झोपताना, म्हणजे आमची गेल्याच आठवड्यामध्ये अशी एक मीटिंग चालली होती. गेल्या आठवड्यात तर खूप हेक्टिक गेला. त्याच्या आदल्या आठवड्यात एक मीटिंग चालली होती. आमचे CEO सर एकदम मोठा माणूस, वयाने पण मोठा माणूस, प्रचंड अनुभवी माणूस. त्याने सुद्धा असंच बोलताना त्यांना कळलं की काहीतरी स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीशी मी कनेक्टेड आहे. ते मला एक्सप्लेन करत होते की नीलम, आय हॅव एक्सपिरियन्स दिस. काय एक्सपिरियन्स केलंय? झोपण्यापूर्वी ना, गाढ झोप लागण्यापूर्वी, लक्ष्मण दादा, गाढ झोप लागण्यापूर्वी आणि आपली जी जागृत अवस्था आहे ना त्याच्यानंतर, म्हणजे झोपेच्या आधी आणि जागृत अवस्था संपल्यानंतर एक मधला ट्रान्स पिरियड येतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पूर्ण गाढ झोपेतही नाही आणि जागेही नाही, असा जो मधला ट्रान्स पिरियड आहे ना, त्याच्यामध्ये जे विचार असतात ना आपले, ते विचार आपल्या स्वप्नामध्ये आपल्यामध्ये इतके मुरतात की आपल्या स्वप्नामध्ये ते आपल्याला नकळत दिसतात, न ठरवता आपल्या स्वप्नात दिसतात. भाविको, मला मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या गोष्टीचं किंवा सोप्या भाषेत बघायला गेलं, म्हणजे जर आपण आपल्या ऍक्टिव्हिटीजना, आपल्या मनाच्या ज्या गतींना जर आपण ट्रेस केलं ना, नीट बघितलं ना, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. आपल्या अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ना झोपण्यापूर्वी, जे मणी वसे ते स्वप्नी दिसे आणि जे स्वप्नी दिसे ते नयनी घडे असं म्हणतात. जे स्वप्नामध्ये दिसायला लागतं, जे मनामध्ये असतं ते आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन रुजतं. ऐका बरं का, भगवंत इथे काय म्हणतोय की जो मनुष्य आसक्ती धरतो, लोक म्हणतात मोक्ष मोक्ष म्हणजे काय?
मेल्यानंतर भूतयोनी वगैरे मिळते असं भागवतामध्ये वर्णन आहे. काय योनी भूतयोनी मिळते? एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीमध्ये आसक्ती आहे. उदाहरणार्थ हा जर माझा कप आवडता आहे तर त्या कपावरचं मनामध्ये एवढी ताकद आहे ना भाविक हो, ते मन ती गोष्ट मिळवेपर्यंत गप्प बसत नाही. मग ती मिळवण्यापूर्वी त्याचं चिंतन करत राहतं, त्या वस्तूचं चिंतन करतं. तो कप किती सुंदर आहे, मला त्यातून चहा प्यायला किती आवडायचा, कॉफी प्यायला किती आवडायची, तो कप कसा चिनी मातीचा बनला होता, कुठल्या ब्रँडचा होता, ते सगळं चिंतन. म्हणजे भले त्या गोष्टीचा बुद्धीने नाही ना विचार केला तरी मनाने त्या गोष्टीचा संग आपण करत असतो. मोक्ष म्हणजे काय आहे? जन्म चालू असतानाच जिवंतपणीच ज्या गोष्टींची आसक्ती वाटते त्या गोष्टींची आसक्ती वाटायची बंद होते. आता मला कशाचीच आसक्ती नाही. इनफॅक्ट मला भगवंताची पण आसक्ती नाहीये. मला कशाचीच आसक्ती नाही. मला शून्याकडे जायचंय. ही अवस्था जेव्हा येते ना तेव्हा त्याला मोक्ष असे म्हणतात. आणि जर आपली अवस्था एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन अडकलं तर मृत्यूनंतर सुद्धा ते मन जे असतं ना, मन नावाची जी एनर्जी असते ना, मन नावाची वस्तू नाहीये, ती एनर्जी आहे ना, त्या वस्तूभोवती घुटमळत असते. कदाचित यालाच भूतयोनी म्हणत असतील. लक्षात घ्या विषय. आत्ता जरी आपण इथे बसलोय ना तर एखाद्याला जर एखाद्या व्यक्तीचा ध्यास लागला असेल, आईला मुलांचा ध्यास लागला असेल ना तर तिचं अंतर्मन मुलांजवळ असेल, त्यांच्या बाजूला घुसमळत असेल. या गोष्टीचा ना नुसतं मी सांगते एवढा विचार करू नका. त्याच्या पलीकडे जाऊन ना तुमच्या विचारांची कवाडं तुम्ही मोकळी करा. इथे भगवंत बोलतोय ना, वीत राग भय क्रोधा, एवढा शब्द लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीचा आसक्ती किंवा एखाद्या गोष्टीचं भय किंवा क्रोध, लक्षात घ्या. कुठली पण वस्तू आहे आजूबाजूला, ही भिंत आहे, हा फोन आहे, कुठली पण वस्तू, आणि स्पेशली जिवंत वस्तू, एखादी माणूस आहे, एखादी व्यक्ती. एक स्वामीजी सुंदर उदाहरण देतात की एक मुलगी मला भेटली, ती बोलली, स्वामीजी मी सगळ्यांवर प्रेम करू शकते, सगळ्यांमध्ये देव आहे असं मी समजू शकते, फक्त एक व्यक्ती सोडून, ती म्हणजे माझी सासू, तिच्यामध्ये देव आहे असं मी कधीच समजू शकत नाही. लक्षात येतंय ना? प्रत्येक सजीव व्यक्ती बरोबर किंवा निर्जीव वस्तू बरोबर आपण या 3 भावनांनी जोडलेला असतो. एकतर ती वस्तू हवी असते, किंवा त्या वस्तूचं भय वाटतं, किंवा त्या वस्तूचा क्रोध येत असतो, नकोशी वाटत असते. तुम्ही स्वतःचे अनुभव तुम्ही करून बघा. कुठल्या कुठल्या व्यक्तींची आसक्ती वाटते, काही लोकांचं भय वाटतं, नको त्यांची आपल्याला काय वाटते, दडप वाटते, मनाला दडप वाटते. ती व्यक्ती आजूबाजूला असेल तर सारखी टोकेल, असं करू नको बोलेल, तसं करू नको बोलेल. एखादी सासू नाही त्या असतील ना आजूबाजूला तर मला ना असं दडपण आल्यासारखं होतं, मनावरती दडपण येतं आमच्या, असं वाटतं. मग ती भले आदरयुक्त भीती असेल किंवा ती खरीखोरी भीती असेल, किंवा क्रोध येत असतो एखाद्या व्यक्तीचा, ही व्यक्ती ना मला नकोशी वाटते. आय डोंट नो वाय, बट द वाइब्स अशा असतात की नकोशी वाटते. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टी बरोबर आपण या 3 भावनांनी जोडलेलो असतो. आणि ह्या गोष्टीवर आपण बोललेलो आहोत यापूर्वी. माझ्याकडे तो चार्ट आजही आहे, मी तो चार्ट ठेवलेला आहे. आपलं कामना कर्तव्य आणि करुणा कर्तव्यामधलं जे सेशन होतं ना, ते आठवा तुम्ही. त्यावेळेस आपण ह्या गोष्टीबद्दल डिस्कस केलं होतं. काय गोष्ट डिस्कस केलेलं आपण, की कुठल्याही गोष्टीला आपण आयदर भय, आसक्ती किंवा भीती, क्रोध यांनी आपण जोडलेलो असतो. भगवंत म्हणतो, ज्याच्यामधले हे सगळे नाहीसे झाले ना, तो माझ्यामध्ये अनन्य प्रेमपूर्वक स्थित होतो. असा माझा आश्रय घेऊन पुष्कळसे भक्त मोक्षाला प्राप्त झाले. पुष्कळसे भक्त ज्ञान रूपाने मला माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त झाले. आता याच्या पुढचा CTA काय आहे, कॉल टू ऍक्शन. ऐका, आपण गीता सेशन ऐकतोय. मी कधीच तुम्हाला कंपल्सरी केलं नाही की एखाद्या गोष्टीचं तुम्ही पाठांतरच करा आणि अवकच करा, तुम्ही तवकच करा असं मी कधीच म्हणली नाही, किंवा अशीच पूजा करा असं मी म्हटली नाही. मी एकाच गोष्टीवरती भर देते, स्वतःसाठी सुद्धा, आणि त्याच गोष्टीसाठी मी इतरांनी करावा यासाठी भर देते. गीता आपल्याला मूळ अध्यात्म सांगते. आसक्तीचं झाड, एखादं झाड जर तोडून काढायचं असेल ना तर ते वरवरून छाटून चालत नाही, त्याला मुळासकट काढावं लागतं. तसं आपल्या अंतःकरणामधली ज्या गोष्टी आहेत ना, आसक्ती, भय, त्या मुळापासून वस्तूंच्या त्या काढून टाका, मगच आपल्या अंतःकरणाला शांती लाभणार आहे. कुठल्याही गोष्टीची आसक्तीही योग्य नाही, त्या गोष्टीचं भयही योग्य नाही, आणि क्रोध तर अजिबातच योग्य नाहीये. आणि मग बघा त्या मनाला किती शांतता लाभते. एकदा स्वतः चिंतन करा. भगवंत असं म्हणतोय की या मनाने भक्तीचं ना श्रेष्ठत्व किंवा भक्तीचं तत्वच हे आहे. काय करायचं असतं, रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श, हे जे 5 गोष्टी आहेत ना ज्या भोगतो आपण,
स्पर्श रस रूप गंध या 5 गोष्टी 5 इंद्रियांच्या आहेत, 5 इंद्रियांच्या आहेत, ज्ञानेंद्रियांच्या. स्पर्श कोणाचा आहे? त्वचेचा आहे. रस कोणाचा आहे? जिभेचा आहे. रूप कोणाचा आहे? डोळ्यांचा आहे. गंध कोणाचा आहे? नाकाचा आहे. आणि ध्वनी कोणाचा आहे? कानाचा आहे. हे 5 गोष्टी, या 5 गोष्टींचा भोग आपण या 5 ज्ञानेंद्रियांकडून करत असतो. भक्तीचं तत्वच हे आहे की या 5 ज्ञानेंद्रियांपासून या 5 गोष्टींचा तू जो भोग करणार आहेस ना, तो तू माझ्यामध्येच घे, तो तू संसारामध्ये घेऊ नकोस. काय म्हणतात यशोदाताई? या 5 गोष्टींचा भोग तू माझ्यामध्येच घे. म्हणजे कसं? स्वरूप रूप पहा, डोळ्यांनी रूप पाहायचंय. मग कोणाचं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी या. रूप बघायचंय ना, माझंच बघ. मग गंध लावायचाय ना तुला, मग मला सुगंधी द्रव्य लाव. मला तू सुंदर सुंदर सुगंधांची फुलं वाहा, डोळ्याने सुंदर दिसणारी, गंधाने सुंदर असणारी. मग तुला ध्वनी एन्जॉय करायचंय, तुला तुझ्या कानांना सुख द्यायचंय ना कानांना. मग ते इतरत्र विषयांचं सुख देऊ नकोस. तू मृदुंगाचं सुख दे. मृदुंग, टाळ, घोष लावून तू कीर्तन कर, म्हणजे कानाला सुख मिळेल तुझ्या. तुला जिभेने जर सुख घ्यायचंय ना, तर त्या प्रत्येक रसामध्ये तो प्रत्येक रस तू आधी मला अर्पण कर, आणि मग त्याचा तू प्रसाद म्हणून ते त्याचं रूपांतरण होईल, आणि मग तू त्याचा रसग्रहण कर, म्हणजे ती भक्ती झाली. जर तुला स्पर्शाने सुख घ्यायचं असेल ना, तर तू स्पर्शाने सुख घेत असताना तू मलाच जवळ कर आणि माझा भोग घे. तू मी जवळ आहे असं समज, म्हणजे तुझं स्पर्शाने सुख होईल. किंवा तुझं बाळ तुला आवडतं ना, त्या बाळामध्ये तू भगवान श्रीकृष्ण बघ आणि त्याला तू जवळ घे, मग तुला स्पर्शाचं सुख होईल. असं भगवंत सांगतो की या सगळ्या गोष्टींना तू माझ्याच ठिकाणी लाव, म्हणजे तू ज्ञान रूपाने माझ्या जवळ येशील, भक्ती रूपाने माझ्या जवळ येशील, ज्ञान रूपाने माझ्या जवळ येशील, असं इथे भगवंत म्हणतोय. वीत राग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः. किती सुंदर भगवंताने सांगितलंय. म्हणून इथून पुढे भक्ती करत असताना ना, लक्ष द्या आपण कुठल्या ज्ञानेंद्रियाने भगवंताला भोगतोय हे लक्षात घ्या. उद्या पूजा करताना माझी आठवण काढा, आणि ते करत असताना आठवण करा की कुठल्या रूपाने मी भगवंताला भोगते. सुंदर अगरबत्ती लावून वास घेऊन भोगते का, की त्याच्याकडे बघत त्याच्या रूपाला भोगते? कुठल्या अर्थाने मी त्याला भोगते, की टाळ्या वाजवत सुद्धा आपण त्याला भोगत असतो. नामस्मरण करत असताना रामकृष्णारी आपल्याला ऐकू येईल एवढ्या ध्वनीने सुद्धा आपण त्याला भोगत असतो. लक्षात घ्या. श्लोक क्रमांक 11 पुढे जाऊन भगवंत म्हणतोय, ये यथा माम प्रपद्यन्ते. खूप सुंदर श्लोक आहे. इतका सुंदर श्लोक आहे की आपल्याला भगवंत कुठल्या रूपात भेटणार आहे याचं उत्तर भगवंत देतोय. कुठल्या रूपात भेटणार आहे याचं उत्तर भगवंत देतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तांस तथैव भजाम्यहम. तो ताच्या वरचा अनुस्वार व असा उच्चार करायचा आहे. तांस तथैव भजाम्यहम. मम वर्तमानु वर्तन्ते. मनुष्या, शाचा पुढचा विसर्ग, त्याच्यानंतर प आहे म्हणून तो पोट आत घ्यायचंय, पोटाला हपका बसला पाहिजे, अर्धा बोलायचा विसर्ग. मनुष्या पार्थ सर्वशः. शच्या नंतरचा विसर्ग पूर्ण बोलायचा आहे. ठीक आहे, माझ्या मागून बोला. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. पुन्हा एकदा मी बोलते. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की हे पार्था अर्थात पृथ्वीच्या पुत्रा अर्जुना, जे भक्त मला असे भजतात मीही त्यांना तसेच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ह्याच्यावरती आपण पुढची गोष्ट घ्यायची आहे, म्हणून पुढचा श्लोक आपण पूर्ण करूया. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 12. कांक्षंत
कांक्षन्तच्या पुढे क आहे म्हणून अर्धा बोलायचा आहे. कांक्षन्त कर्मणां सिद्धी यजंत इह देवतः क्षिप्रम हि मानुषे लोके. षटकोनातला जीववरती. क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सिद्धी नंतरचा रफा र बोला म्हणजे सोपं जाईल. सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्त कर्मणां सिद्ध्यै यजंत इह देवतः. पुन्हा एकदा बोलून दाखवते. कांक्षन्त कर्मणां सिद्ध्यै यजंत इह देवतः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. सोपं माझ्या मागून बोला. कांक्षन्त कर्मणां सिद्ध्यै यजंत इह देवतः. बोला. व्हेरी गुड. क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. व्हेरी गुड. खूप सुंदर खूप सुंदर. थोडासा अवघड होता पहिला शब्द पण सगळ्यांनी छान निभावून नेला. आपल्या जिभेवर सोडला ना की जीभ आपल्याला कधीही असं म्हणतात ना की व्यवहारामध्ये जीभ तुम्हाला कदाचित धोका देईल, पण श्लोकांच्या बाबतीत जीव आपल्याला धोका देत नाही, कारण संस्कृत ही आपलीच भाषा आहे. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांचे पूजन करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. या श्लोकाचा अर्थ पुढे जाणार आहे. या श्लोकाचा अर्थ जेव्हा आपण पुढचे श्लोक बघणार ना त्यावेळेस येणार आहे. आधी आपण 11वा जो श्लोक आहे ना त्याच्यामध्ये ना माऊलींच्या खूप सुंदर ओव्या आहेत. गोष्टीला हात घालण्यापूर्वी ना 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माऊलींच्या ओव्या सांगते बरं का. सुरुवातीचा जो आपला श्लोक आहे ना, ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे जो जसा मला भजतो ना अर्जुना, मीही त्याला तसाच भजतो. माऊली म्हणतात, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. म्हणजे एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. जे मला जसे भजतात ना मीही त्यांना तसाच भजतो. लोक म्हणतात ना हल्ली काय आहे, देर इज ऑलवेज अ रिॲक्शन फॉर एव्हरी ॲक्शन. लोक म्हणतात की आम्ही असं केल्यावरती समोरचाही तसेच रिॲक्शन देतो, समोरच्यामध्ये देवच असतो. तुम्ही जशी त्याची पूजा करणार ना तसा तोही तुमची पूजा करणार. तुम्ही त्यांची हार घालून पूजा केली तर तो हार घालून पूजा करणार. तुम्ही त्याची जर चपलेने जोड्याने पूजा केली, वाईट बोलून पूजा केली तर तोही तशीच पूजा करणार. ऐका, नीट ऐका. म्हणजे भगवंतही तसाच आहे आणि तो संसाराचाही नियम तोच आहे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावतः भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्या चिठाई. हा सुद्धा एक स्वर आहे, ओवी वाचायचा. देख मनुष्य जात सकळ, हे स्वभावतः भजनशीळ. स्वभावतः भजनशीळ म्हणजे कसं, एखादं गाणं आपण ऐकतो आणि ती ट्यून आपल्यामध्ये बसते. तो स्वर जो आहे ना, भजन आणि स्वर वेगळं वेगळं राहू शकत नाही. आपण साधं रामकृष्ण हरी जरी बोलायला लागलो ना, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जरी आपल्याला वाटत असेल ना की ह्याला स्वर नाहीये तरीही त्याला स्वर आहे. आपण साधं बोलतो ना तर बोलण्याला सुद्धा स्वर आहे. मनुष्य जात सकळ, स्वभावतः भजनशीळ. कोणाच्या ठाई, माझ्याच ठाई ही सगळी मनुष्य जात भजनशीळ आहे. परिज्ञाने विन नाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तैतेनेची त्या कल्पिले अनेकत्व. पण काही लोकांनी काय केलं, माझ्यामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये भेद केला, म्हणून त्यांना असं वाटतं संसार आणि मी वेगळा आहे. जसं विठ्ठल जळी स्थळी भरला, तुकाराम महाराज म्हणतात, अरे रीता ना ठाव नाही उरला, तो सगळीकडेच भरलेला आहे. पण काही लोक काय करतात, बुद्धीला भेद येऊन काही लोक म्हणतात की हा भगवंत आहे, ही एवढीच भगवंताची मूर्ती आहे आणि बाकी सगळा संसार आहे असं म्हणतात. म्हणून अभेदी भेदू देखती
यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चा ते. म्हणूनच ते म्हणतात की हा कृष्ण आहे, हा राम आहे, अरे हा शंकर आहे. माझ्यामध्ये सुद्धा लोकांनी वेगळी वेगळी नावं ठेवलेत कारण ते मला तत्वतः जाणत नाहीत. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधोमोत्तम मती वशे संभ्रम विवंचिती. मतिभ्रंश झाल्यामुळे सर्वत्र आहे, जो सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे असं ब्रह्मस्वरूपात जो मी नटलेला आहे ना, त्याला ते कधीच जाणत नाहीत. कोण? ज्यांची बुद्धी भेदाला आलेले आहे. आपण अध्याय क्रमांक 1 मध्ये पाहिला होता बुद्धिभेद. तोच बुद्धिभेद इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ते मला कधीच ओळखू शकत नाहीत. आता येऊया आपण आजच्या गोष्टीकडे. आजच्या गोष्टीमध्ये ऐका बरं का, खूप सुंदर गोष्ट आहे. आजच्या गोष्टीमध्ये एक आहे आदिवासी भिल्ल लोक जे राहतात ना, ते नॉर्थ साईडला राहणारे भिल्ल लोक, तिथल्या पर्वत रांगांमध्ये राहणारे भिल्ल लोक. त्या भिल्लांच्या घरी जो भिल्लांचा राजा असतो ना, राजा एक मुखिया असतो, त्यांचा सुद्धा एक मुख्य काम करणारा नायक असतो जो संपूर्ण वस्तीचं संरक्षण करत असतो. काही जर संकट आलं तर निर्णय तो घेत असतो, असा त्यांचा राजा असतो. त्या राजाची मुलगी बरं का, त्या राजाची एक मुलगी, लहानशी मुलगी, पूर्वीच्या काळामध्ये लवकर लग्न व्हायची. एक 12-13 वर्षाचं वय झालं तिचं, म्हणून त्याने सुद्धा, त्या मुखियाने सुद्धा तिचं लग्न ठरवलं. आता तिचं लग्न ठरवलं ते होते आदिवासीच, ते भिल्लच. आपल्याकडे कसं लग्न ठरलं की आपण काय सगळ्यात पहिल्यांदा बनवायला काय घेतो? चिवडा आणि लाडू. का बरं चिवडा आणि लाडू? जे लोक येणार त्यांना द्यायला पाहिजे ना, शिदा द्यायला पाहिजे त्यांना, काहीतरी आल्यावरती खायला द्यायला पाहिजे, सुक्का खाऊ असला पाहिजे, म्हणून सगळेजण चिवडा लाडू बनवायला घेतात. आता हे आदिवासी लोक, ह्यांनी काय केलं? त्या भिल्लांच्या राजाने सगळी आजूबाजूची जी काही बकरी होती, मेंढरं होती, ती विकत घेतली. का? कारण त्यांचं मुख्य खाणं होतं ते म्हणजे काय? मांसाहार. मग त्या प्राण्यांना मारायचा आणि मांसाहार करायचा. मग आता आपल्या लेकीचं लग्न करायला घातलेलं आहे आपण, मग आपल्याला भरपूर जनावरं लागणार, म्हणून त्याने भरपूर जनावरं अशी जमा करायला सुरुवात केली. आता त्या मुलीचं लग्न 1 महिन्यावरती आलेलं आहे, पण घरामध्ये छान 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 जनावरं येत आहे. अरे समोर असलेलं शेड, समोर असणारं जनावरांचं शेड, ते जनावरांचं शेड असं भरताना तिने बघितलं. अनेको जनावरं त्याच्यामध्ये दाखल होत आहेत. ती त्या जनावरांमध्ये जायची, बसायची, त्यांच्याबरोबर खेळायची. त्या ज्या बकऱ्या होत्या ना, त्याच्यामध्ये काही बकऱ्या अशा गर्भार होत्या. त्यांच्या तिकडे त्यांच्या पाठ म्हणतात ना, पाठ असं म्हणतात, त्या गर्भार होत्या. त्यांना बाळं झाली. मग ती बाळं ती जवळ घ्यायची, छोटी छोटीशी ती लेकरं, ती मेंढीची लेकरं अशी ती जवळ घ्यायची आणि त्यांच्याबरोबर ती खेळायची. किती सुंदर असतात ना ती बकरीची छोटी छोटी पिल्लं, ती मेंढरं छोटी छोटी, किती सुंदर असतात, अशी केसाळ नाजूक अशी. ती रोज त्यांच्या बरोबर खेळायची. ती पुढे पळाली की ते मागून टपा टपा उड्या मारायचे, आणि ते उड्या पण खूप सुंदर मारतात. त्यांचं अंग हलकं असतं, हो ना अर्चनाताई? अशा टपा 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 उड्या मारतात. तिला त्यांची एवढी सवय झालेली असते, एवढी आवड निर्माण झालेली असते. पण आपल्या आईला एकदा बसल्या बसल्या ती म्हणते, आई अगं काय झालंय ग नेमकं? एवढे सगळे आपण प्राणी कशाला आणलेत? एवढी मेंढरं, एवढ्या बकऱ्या कशासाठी आणलेत आपण? आई म्हणते, अगं वेडी आहेस का? आता महिन्याभरावर तुझं लग्न आलं, आता तुझ्या लग्नामध्ये एवढी लोक आपल्याकडे जमा होणार, त्या सगळ्या लोकांसाठी काहीतरी आपण जेवण दिलं पाहिजे ना, छान मेजवानी दिली पाहिजे, त्याच्यासाठी आपण एवढे प्राणी जमा केलेत. ती ऐकते आणि तिच्या काळजामध्ये चर्र होतं. ती म्हणते, आई म्हणजे आपण माझ्या लग्नामध्ये एवढ्या सगळ्या प्राण्यांना, एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या बकऱ्यांना पण मारायचं, या छोटीला पण मारायचं, ही माझी एवढी लाडकी झाली छोटी, तिला पण मारायचं. आई म्हणते, अगं कवळ्या यांचं तर खूप चांगलं लागतं, त्यांना तर आधी मारायचं. बरोबर ना? आता हे शब्द इथून चांगले नाही वाटत, पण ते सत्य आहे, त्यांना तर मारायचं. मग तिला ते ऐकून इतकी भीती वाटते, तिच्या डोळ्यातून पाणी पडायला लागतं. आई विचारते, अगं तुला काय झालं? तिला काहीच सांगता येत नाही. ती म्हणते, आई यांना नको मारायला, नको मारायला. आई म्हणते, अगं असं चालणार नाही, लग्न आहे तुझं, आपले पप्पा, आपले वडील, पप्पा चाललं तोंडामध्ये, आपले वडील मुखिया आहेत तिथले, तर आपले वडील मुखिया आहेत, असं करून चालणार नाही. आपल्या लग्नामध्ये मेजवानी तर झालीच पाहिजे आणि भरपूर लोक आलीच पाहिजेत. मग ती म्हणायला लागते, मग माझं लग्नच नको ना,
कशासाठी लग्न पाहिजे ते, मला लग्नच नाही करायचं जर एवढे सगळे प्राणी मारले जाणार आहेत. तर आई म्हणते असं काही चालणार नाही. आईला वाटतं काही लहान मुलगी आहे, काहीतरी हट्ट करते, आत्ता हट्ट करते, नंतर थोड्या वेळाने गप्प बसेल असं आईला वाटायला लागतं. आई काहीच बोलत नाही, पण त्या मुलीच्या जीवाला मात्र ध्यास लागायला लागतो. रोज त्या छोट्या छोट्या लेकरांना पाणी पाजताना तिच्या मनात येत असतं, अरे काही दिवसांमध्ये, आता महिनाभर होतं, आता 20 दिवसांवरती लग्न आलं, आता काही दिवसांमध्ये ह्यांना मारतील, ह्यांना मारून लोक त्यांचं जे मांस आहे ते खाणार. अरे बाप रे, हा एवढं सगळं घडणार कशामुळे, माझ्या लग्नामुळे एवढी सगळी प्राणहानी होणार. हा विचार मनात येऊन ती मुलगी लग्नाच्या काही दिवस आधी घरामधून पळून जाते. आता पळून गेल्यानंतर तिच्या मनामध्ये विचार येतो की जर मी जवळपास कुठे गेली ना आजूबाजूला, तर माझे वडील कोण आहेत, भिल्लांचे राजे, माझे वडील कोण आहेत, मुखिया, त्यांची एवढी ताकद आहे की ते शोधून काढतील मला, काही झालं तरी शोधून काढतील. आणि लोक मला असेही ओळखतात की मी या राजाची मुलगी आहे. म्हणून मी काय करते, लांब जाते, जेवढा जीव असेल तेवढ्या जीवानिशी ती पळत सुटते. रात्रीच्या वेळी थोडी दमली की थांबायची, काहीतरी खायची, फळं खायची, कंदमुळं खायची, नदीचं पाणी प्यायची आणि पुन्हा पळायची. प्राण आकांताला येऊन ती पळत सुटायची. असं करत ती वरच्या नॉर्थ दिशेने सुरू झालेली ती पळत खाली दक्षिण दिशेकडे येते. उत्तरेकडून पळायला सुरुवात करते, ती दक्षिण दिशेकडे येते. तुमचा विश्वास नाही पटणार, तो छोटस ते लेकरू, छोटीशी ती मुलगी पळत काही महिन्यांनंतर ती हंपा नावाच्या भागामधल्या पंपा नावाच्या सरोवराजवळ येते. दक्षिणेकडे हंपा नावाचं एक भाग आहे, तिथल्या पंपा नावाच्या सरोवराजवळ येऊन ती थांबते. आता तिथे आल्यावरती तिला असं वाटतं की कदाचित मी सुरक्षित अंतर गाठलेलं आहे, ज्या अंतरापर्यंत माझे वडील मला शोधू शकणार नाहीत. ऐका बरं का, सत्य घटना मी सांगतेय. ती मुलगी तिथपर्यंत येऊन पोचते. आता तिला वाटायला लागतं की मी काय करू शकते. जर मला इथे कोणी बघितलं तर पुन्हा एकदा ते मला विचारतील, कोण आहेस तू, एकटीच कशी काय, एवढी लहान आहेस, मग तुझ्या बरोबर कसं कोण नाही, आई कुठे, वडील कुठे. म्हणून ती कोणासमोर येतच नाही. ती काय करते, एक मोठं असं झाड बघते आणि त्या झाडाची अशी ढोली बघते. ढोली म्हणजे असं जागा ज्याच्यामध्ये तिला बसायला मिळेल आणि ती कोणालाही दिसणार नाही, अशी एक जागा शोधून काढते आणि तिकडे ती बसायला सुरुवात करते. मग काय करायची, ती रात्रीच्या वेळेमध्ये ज्यावेळेस कोणी नसायचं ना, त्यावेळेस ती बाहेर पडायची. म्हणजे पहाटेच्या वेळेस सगळे लोक उठतात ना, त्याच्या थोडं आधी ती बाहेर पडायची, काहीतरी खाण्यासाठी वगैरे आणायची, पाणी प्यायची भरपूर, आणि येऊन ती पुन्हा त्या ढोलीमध्ये बसायची. पुन्हा दिवसभर तशीच बसून असायची, पुन्हा रात्रीच्या वेळेस बाहेर पडायची. असं करत दिवस जायला लागले. तिच्या मनात यायला लागलं की या पंपा सरोवरामध्ये अनेको ऋषीमुनी येतात, तिथे स्नान करतात, मग त्यांची मी काही सेवा करू का. किती ऋषीमुनी येतात, त्यांची मी सेवा करते ना. मग ती काय करायला लागली की तिथे आजूबाजूला ना भरपूर दगडं पडलेली असायची वाटेवरती, त्या दगडांवरती पाय ठेवत ते ऋषी जायचे. मग तिला वाटलं थोडीशी मी त्यांची सेवा करेल. मग ती काय करायला लागली, ती जेव्हा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी फळं आणायला खाली उतरायची, त्यावेळेस तिने मस्तपैकी अशा काड्या जमा केल्या, लाकडाच्या छोट्या छोट्या काड्या जमा केल्या, त्यांचा छोटासा झाडू तिने बनवला. आणि आता ती काय करायची, सरोवरापासून जो रस्ता जातो ज्याच्यावरून संत जण यायचे, तो रस्ता ती स्वच्छ करायला लागली. आणि पुन्हा सगळे यायच्या आधी स्वतःचा खाऊ घेऊन, पाणी पिऊन, आंघोळ वगैरे करून गपचूप जाऊन त्या ढोलीमध्ये जाऊन बसायची. हा तिचा रोजचा नियम सुरू झाला. एक दिवस काय झालं, एका ऋषीच्या मनात आलं, सगळे जसे ऋषी यायचे तसे मतंग नावाचे ऋषी तिथे यायचे. त्यांच्या मनात आलं की रोज माझ्या पायाला खडे लागतायत, पण हल्ली काही दिवसांमध्ये माझ्या पायाला खडे काही लागले नाहीयेत. म्हणून त्यांच्या मनात येतं कोणीतरी हा रस्ता स्वच्छ करताय. त्यांनी नीट बघितलं तर रस्त्यावरती असे ओरखडे असायचे झाडूचे. मग त्यांना वाटलं कोणीतरी हा रस्ता स्वच्छ करतंय, पण नेमकं रस्ता स्वच्छ कोण करतंय. त्यांनी शिष्यमंडळींकडे चौकशी केली, त्यांनाही काही माहिती नव्हतं. मग एक दिवस मतंग ऋषींनी काय केलं, रोज यायच्या वेळेपेक्षा एक थोडंसं आधी, अर्धा एक तास आधी ते निघाले, स्वतःच्या कुटीमधून निघाले आणि त्यांनी बघितलं कोण तो रस्ता साफ करतंय. त्यांना दुरून दिसलं एक छोटंसं लेकरू
एक 13-14 वर्षाचं एक छोटस लेकरू, छोटीशी मुलगी रस्ता स्वच्छ करतेय. ते गेले आणि त्यांनी तिचा हात पकडला. तशी ती मुलगी घाबरली, म्हटली नको नको नको, मी असं परत कधी करणार नाही, मला आई वडिलांकडे जायचं नाहीये, ते सगळ्या प्राण्यांना मारून टाकतील, मला नाही लग्न करायचंय. तसे मतंग ऋषी सावध होतात आणि म्हणतात, अरे बाळा काय झालंय नेमकं, मला सांगशील का? मग झालेलं घटना ती मतंग ऋषींना सांगते. ती म्हणते, मला काही परत जायचं नाहीये, मला इथेच राहू द्या, मी काही करणार नाही, मी तुमच्या सगळ्यांची सेवा करेन. मतंग ऋषींना तिची दया येते. ते तिला घेऊन आपल्या आश्रमात जातात. छोटीशी आहे पण ती मुलगी आहे, कितीही झालं तर ती मुलगी आहे. समाज तिला धिक्कारेल किंवा तिच्या विरुद्ध काहीतरी वाईट बोलेल म्हणून तिच्यासाठी वेगळी झोपडी बांधतात, छोटीशी वेगळी झोपडी बांधतात आणि तिथे ते तिला राहण्याची मुभा देतात, राहण्यासाठी सोय करून देतात. भाविक हो, श्रोते हो, ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून त्या भिल्ल राजाची कन्या, त्या भिल्ल राजाचं नाव आहे शबर आणि त्याची कन्या म्हणून शबरी. ती शबरी मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागते. ऐकावर का, आजच्या श्लोकांशी याचा संबंध आहे. ती मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागते. कथा अनेक वेळा ऐकली असेल, पण थोडासा अंतःकरणातलं हे जे संसाराचं, आपण संसाराने कठोर झालेलो असतो, मीच का नेहमी असं करायचो आणि मलाच का नाही आदर भेटला आणि मला पगार जास्त मिळतो, सगळ्यांनी मला आदर दिला पाहिजे आणि ह्याला कमी मिळतो, आणि माझी घरातली ही नोकराणी आहे, हिने असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे, ही जी कठोरता आहे ना ती जरा बाजूला ठेवा आणि थोडं शबरीच्या अंतःकरणाने ही कथा ऐका. ती शबरी मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागते. अवघं 13-14 वर्षाचं वय असतं. कधीच ती ऋषींच्या पाठाला जाऊन बसत नाही. नेहमी मतंग ऋषी आपल्या शिष्यांना शिकवणार, ऑब्व्हियसली गुरुकुल आहे, तिकडे शिष्यांना शिकवणार. ते आपलं छोटंसं लेकरू स्वतःच्या झोपडीच्या बाहेर बसायचं आणि जे काही ऋषी सांगतायत ना शांतपणे ऐकायची. ते सगळ्यांची सेवा करायची, पूजेला लागणारी फुलं आणून द्यायची, लागणारं सरपण आणून ठेवायची, छानपैकी आश्रम झाडायची. अशी ती सेवा मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये सगळ्या शिष्यमंडळींची, गुरुजनांची सेवा करायची आणि त्या दारात बसून, स्वतःच्याच झोपडीत बसून ती आपल्या गुरूंनी सांगितलेलं ती छानपैकी ऐकायची. तिला एवढंच कळलेलं की आपण जर चांगलं वागलो, आपण संतांची जर सेवा केली ना तर नक्की आपल्याला देव भेटणार, मला देवाची प्राप्ती होणार, असं तिला नेहमी वाटायचं. असेच अनेक वर्ष निघून जातात आणि एक दिवस असा येतो की आता मतंग ऋषी स्वतःचा देह टाकणार आहेत. मतंग ऋषी देह टाकणार आहेत. सगळ्यात जास्त वाईट त्या शबरीला वाटतं, कारण ज्या वेळेस जगाने पाठ फिरवली त्यावेळेस मतंग ऋषींनी, त्या गुरूंनी तिला आसरा दिला, स्वतःच्या आश्रमामध्ये राहायला सोय करून दिली, चांगलं आयुष्य दिलं, ज्ञान दिलं. मतंग ऋषी ज्यावेळेस प्राण त्यागत होते त्यावेळेस ती मुलगी पळत पळत येते ऋषींजवळ आणि त्यांना म्हणते, असं तुम्ही जाऊ शकत नाही, असं तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही मला म्हटलेला तुम्ही मला देवाची प्राप्ती करून देणार आहात, असं तुम्ही जाऊ शकत नाहीत, मला तुम्ही देवाला भेट करून देणार आहात देवाची, तुम्ही असं जाऊ शकत नाही, गुरुजी असं जाऊ नका तुम्ही. मतंग ऋषी म्हणतात की अगं मी कोण तुला देवाची भेट करून देणारा, तू संतांची सेवा एवढी केली आहेस, तुझ्या अंतःकरणातली अहिंसा करुणा एवढी मोठी आहे ना की मी तुला देवाची भेट करून देणारा कोण आहे ग, साक्षात तुला भेटायला देव येईल एवढं पुण्य तुझं जमा झालंय. आणि ते ऐकल्यानंतर त्याच वचनाला स्वतःच्या काळजामध्ये कोरून पुढे शबरी जगते. कशी जगते? माझे गुरु मला म्हणलेत मला देव भेटायला येणार आहे, मग काय करायची, रोज उठायची, मला आज देव भेटायला आला तर म्हणून सगळ्या वाटा झाडत सुटायची. ह्या वाटेने आला तर ती वाट झाडायची, त्या वाटेने आला तर ती वाट झाडायची. अरे देव आला तर त्याला फुलं कुठली वाहू मी म्हणून फुलं आणायची, देव आला तर त्याला खायला काय देऊ मी म्हणून फळं आणायची, चांगली चांगली फळं निवडून आणायची. असे अनेको वर्ष गेले यशोदाताई, अनेको वर्ष गेले. कुठल्याच ग्रंथामध्ये किती वर्ष गेले याची नोंद नाही, पण जेवढे ग्रंथ मी रेफरन्सला बघितले त्या प्रत्येक ग्रंथामध्ये कमीत कमी 90 वर्ष, शेकडोच म्हटलेले आहेत, पण आपण सेफर साईड, तिने 90 वर्ष अशी देवाची वाट पाहिली.
90 वर्ष गुरुचे वचन फक्त अंतःकरणामध्ये ठेवून तिने देवाची वाट पाहिली. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीये, एक दिवस शेवटी तो भगवान रामचंद्र, रामप्रभू, नीलवर्णाचे रामप्रभू, अजान बाहू असणारे रामप्रभू, सुंदर पद्मासारखे डोळे असणारे रामप्रभू साक्षात आले शबरीच्या भेटीला आले. आजच्या श्लोकाचा आणि त्याचा संबंध काय आहे? या श्लोकामध्ये लिहिलेला आहे, जो मला जसा भजतो तसा त्याला मी प्राप्त होतो. शबरीने आपल्या भगवंताचं स्वरूप कसं डोळ्यासमोर आणलं होतं. तिला वाटायचं देव कसा असेल देव. आत्ताचा सोशल मीडियाचा जमाना नाही, अनेको देवांचे फोटो येत आहेत, तिकडून येत आहेत. तो काळ ज्याच्यामध्ये फोटो वगैरे असं नाही, प्रतिमा असायची एखादी दगडाची. तिने देवाला कसं इमॅजिन केलं, देव कसा असेल, माझ्या आयुष्यातला श्रेष्ठ कोण आहे, माझे गुरु. देव गुरुसारखा दिसायला असेल, मग त्याने असं भगवं वस्त्र धारण केलेलं असेल, त्याने डोक्यावरती मुकुट नसेल, त्याने डोक्यावरती असा जटांचा मुकुट बनवलेला असेल, त्याने गळ्यामध्ये अशा रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या असतील. असं तिने देवाला इमॅजिन केलं स्वतःच्या गुरूंसारखं. आणि स्वतः प्रभू रामचंद्रांना त्याच वेशामध्ये तिला भेटायला यावं लागलं. त्याच वेशामध्ये प्रभू श्री रामचंद्र तिच्या समोर अवतरित झाले. अख्खं आयुष्य तिने ज्या स्वरूपामध्ये भगवंताचं भजन केलं, भगवंताचं अर्चन तिने गुरु स्वरूपात केलं, त्याच गुरूंच्या स्वरूपामध्ये भगवंत तिला भेटायला आले. आपण जसं भगवंताची पूजा करतो, आणि आपल्या सगळ्यांना नंतरची कथा भाग माहितीये की ज्या वेळेस भगवंत शबरीला भेटायला येतात त्यावेळेस शबरीने आणलेली बघा तयार आहे त्या क्षणासाठी की आता भगवंत आलेत. तिला रोजची प्रॅक्टिस आहे, तिची बोरं सुद्धा तयार आहेत, तिची फळं तयार आहेत, बोरं तयार आहेत. मला तर वाटतं तिने नुसती बोरं नसतील आणली, तिने अनेक फळं आणली असतील. त्यातलं बोर छोटंसं फळ आहे, बाकी फळं कापावी लागतात ना, बोर कापावं नाही लागत, म्हणून तिने छोटंसं बोर, म्हणून बोर असेल गोष्टीमध्ये असं मला वाटतं मनापासून. तिने बोर काढलं आणि आता हे बोर गोड असेल का, कदाचित तुरट असेल ना, म्हणून ती खाऊन बघायची आणि मग प्रभू श्री रामचंद्रांना द्यायची. आपल्या सगळ्यांना माहितीये की त्या शबरीची उष्टी बोरं भगवंताने खाल्ली. आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर लक्ष्मण दादा होते. लक्ष्मण दादांना वाटलं की अरे उष्टी शबरी, म्हातारी शबरी, तोंडामध्ये दातही नाहीत, किती कसं तिचं ते मुख. असा भेद कोणाच्या मनात आला? लक्ष्मण दादाच्या मनात आला. तो काय करायचे, तिने बोर दिलं की ते खायचे नाहीत, असे फेकायचे. असे फेकायचे, जेणेकरून तिलाही दिसणार नाही आणि रामचंद्रांनाही दिसणार नाहीत. आणि असा पुढे कथाभाग येतो की तीच बोरं पुढे जाऊन उत्तरेमध्ये तीच बोरं ज्या पर्वतावर पडली त्याच पर्वतावरती संजीवनी बुटी त्यांच्यापासूनच उत्पन्न झाली, जी नंतर लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी कामाला पडली. असा नंतरचा कथाभाग येतो. पण या शबरी आणि त्याच्यानंतरचं आश्चर्य सगळ्यात मोठं, तिने भगवंतासाठी 2 निरोप सांगितले होते. ते 2 निरोप तुम्ही मला सांगायचे बरं का. तिने भगवंताला 2 निरोप तिच्या गुरूंनी तिला सांगून ठेवले होते की जेव्हा तुला भगवंत भेटायला येईल ना, तेव्हा तू हे 2 निरोप त्यांना दे. ते 2 निरोप ती भगवंताला सांगते आणि आपला विश्वास नाही बसणार. एवढे वर्ष तिने जो देह ज्या गोष्टीसाठी सांभाळलेला होता, त्या क्षणी ती देह त्यागते आणि कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी, तशीच ती अंतर्धान पावते. कोण? माता शबरी. आपण ज्या अर्थाने भगवंताला भजतो ना, त्या अर्थाने भगवंत येतो. जर तुम्ही म्हणत असाल ना, माऊली हुणी मवाळ असे ज्ञानेश्वर माऊली, जर त्यांच्या अर्थाने आपण जर भगवंताला भजत असू ना, तर श्रोते हो लक्षात घ्या, त्याच ज्ञानेश्वरीमधून एक दिवस आपल्याला भगवंत भेटीला येईल. जर तुम्ही समर्थांच्या रूपात भजत असाल ना, तर समर्थांच्या रूपामध्ये तो आपल्या भेटीला येईल. गोष्टीचा भावनेला शब्द देणं अत्यंत अवघड असतं. म्हणूनच कदाचित अश्रू त्यांचं काम करत असतात असं मला वाटतं. आणि ही शबरी मातेची गोष्ट आपल्या हृदयावरती कोरा. आता रामनवमी येते आणि आजचा मला जेव्हा जेव्हा हे भेटतं ना, की तो आपण ज्या रूपामध्ये त्याला भजतो त्या रूपामध्ये भगवंत येतो, तेव्हा तेव्हा मला शबरी माता आठवते. म्हणून ही आजची गोष्ट मी इथे घेतली. तुम्ही मला सांगायचंय कुठली 2 वचनं शबरी माता रामचंद्रांना सांगते, बोला.
हा, कुठले 2 निरोप देते? हा, नाही, आवाज आवाज क्लिअर नाही आहे ताई तुमचा. काय म्हणलं उज्ज्वला ताई? बरोबर, बरोबर. आणि दुसरा निरोप काय असतो जो सीता मातेसाठी असतो? दोन 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 मुद्द्यांवरती चर्चा होते. हा, एक नवविधा भक्ती प्रभू श्रीराम तिला सांगतात. बरोबर. आणि दुसरा मुद्दा? येस, एनीवन? हा, होमवर्क करा, होमवर्क. नंतर जाऊन शोधा, गुगल करा, ग्रंथ असतील ते तपासून बघा, तपासून बघा काय मुद्दा आहे. एक मुद्दा हा असतो आणि दुसरा मुद्दा ती सीता मातेच्या शोधाबद्दल असतो. हा, 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 हा. आणि अजून 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 दिस इज नॉट येट कम्प्लीट. हे कम्प्लीट नाही आहे. आपण गोष्टी ऐकतो आणि आपण असं, मला माहिती होतं म्हणून मी सुरुवातीला सस्पेन्स ठेवला थोडा. शबरी माता सांगितलं नाही, मला माहिती आहे एकदा का सांगितलं तर लोकांना रिलॅक्स होतात. अच्छा, शबरी माता का, ओके, रिलॅक्स, माइंड मध्ये, वरतून नाही, माइंड मध्ये रिलॅक्स. येस, वी नो दॅट, वी नो दॅट. म्हणून तो सरप्राईज फॅक्टर मी ठेवला. शबरी मातेची स्टोरी ना, आज सगळ्यांनी जाऊन त्याच्यावरती चिंतन करा, चिंतन करा. आणि या 2 प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही पुढच्या वेळेस द्या, नक्की देणार. आणि शबरी मातेच्या गोष्टीचं चिंतन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भावलेली गोष्ट काय आहे ती मला नक्की सांगा. ठीक आहे? आणि आपण भेटूया पुढच्या सेशनला. आय होप आजच्या सेशन मधलं जे तत्वतः होतं ना, आपल्या श्लोक क्रमांक 10 मधलं तत्वतः, ते लक्षात घ्या. तत्वतः भगवंताला ओळखायचंय आणि ज्या दृष्टीने आपण त्याला ओळखणार, ज्या स्वरूपात आपण त्याला ओळखणार, त्याच स्वरूपात तो आपल्याला भेटायला येणार. म्हणून गुलाबजामुन, रसगुल्ल्याचं आणि काय काय खाण्याचे पनीर आणि अवकं त्यावकं चिंतन करण्यापेक्षा काहीतरी भगवंताचं चिंतन करा. हे मी का बोलते? कारण माणसाला एखादी वस्तू नाही काही आवडली तरी खाण्याचा शौक प्रत्येकाला असतो. प्रत्येक जण, हल्ली तर ट्रेंडच आहे, मी फूडी आहे म्हणून मी ते देत असते बरं का, राग मानू नका, मी फक्त ते उदाहरण म्हणून देत असते. सो कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. प्रयत्न करायचा आपण सगळ्यांनी. आपण असंच ताई, तुम्ही पहिल्यांदा आलाय का उज्ज्वला ताई? तुम्ही म्यूट वर जायचं मग, आणि मुलांना पण ऐकू दे, त्यांना पण आपला गोंधळ ऐकू दे. नाही नाही, येत चला, म्यूट वर जात जा आणि शेवटी बोलत चला, काही हरकत नाही ताई. पण तेवढ्यासाठी सेशन नका चुकवू. काय म्हणला? अच्छा अच्छा, बरं बरं, खूप खूप आभार. आणि येत राहा असेच, चुकवू नका कोणी. हा, अर्चना ताई बोला. तुम्ही आता जी गोष्ट सांगितली शबरी मातेची, तर त्या गोष्टीचं मी आता काही दिवसापूर्वी वाचलं होतं. हा, मला असं वाटलं की अरे ही तर परवाच आपण वाचलेली अशी गोष्ट आहे नाही का, पण त्याचा एक पूर्वार्ध तुम्ही सांगितला नाही. हा, ऍड करायचं. शबरी माता ही ज्या भिल्ल राजकन्या होण्याच्या आधीचा तिचा जो जन्म होता ती एक राजकन्याच होती. बरोबर. आणि त्यावेळी पण तिला ती कुंभमेळ्यामध्ये गेली, तिथे तिने संतांच्या सेवेची इच्छा व्यक्त केली. आणि त्याच्यानंतर मग तिच्या जे राज्यामधली लोक होती किंवा इतर राजा वगैरे होते, त्यांनी तिला धन देण्यासाठी नकार दिला. मग तिच्या मनामध्ये ते निर्माण झालं की मी संतांची सेवा नाही करू शकली. आणि खरं सांगायचं तर संत सेवा ही तिची जी इच्छा होती ना, ती इच्छा तिची या जन्मामध्ये पूर्ण झाली. येस, मातंग ऋषींच्या स्वरूपामध्ये ती पूर्ण झाली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हा, हा, बरोबर. ऍक्च्युली बरोबर 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 बरोबर.
बरोबर. आणि अजून एक गोष्ट अर्चनाताई याच्यावरती मला बोलायची, कारण तुम्ही ही गोष्ट देवाबरोबर आणि आयुष्याबरोबर जोडली. मला ना एक गोष्ट नेहमी वाटते की मी हे जे आयुष्य जगते ना, हे आयुष्य मी स्वतःच कल्पना केलेली याची आधी, स्वतःच. म्हणजे एखाद्या मुलीने स्वप्न बघावं की माझा नवरा असा असावा, माझा नवरा तसा असावा. बघतात ना मुली स्वप्न, माझ्या नवऱ्याने हे करावं, मग मी एखाद्या घराण्याची अशी मोठी सून असावं, किंवा एखादीला वाटतं माझा विभक्त संसार असावा, मग मी दोघं राजाराणीच असावं. म्हणजे थोडक्यात त्याला अनेको पैलू आहेत, प्रत्येकाचं स्वप्न त्याला अनेको रंग असतात, छटा असतात. स्वतःचं स्वतः परीक्षण करून बघा. मी जे आयुष्य जगतोय ना आता, ते आयुष्य मीच इमॅजिन केलं होतं. आणि आपणच रडत असतो की अरे मला जे वाटतंय ते होतच नाही, पण काही वर्षांपूर्वी तूच हे इमॅजिन केलेलं की माझं आयुष्य असं असेल. मग न कळतेपणी तेव्हा जगाचं एक्सपोजर नव्हतं की अरे असं सुद्धा असतं, अरे महाल सुद्धा असतो, हे माहिती नव्हतं मला. म्हणूनच मी 2 BHKच फक्त इमॅजिनेशन केलेलं. मला जर तेव्हा बंगला कळला असता तर मी बंगला इमॅजिन केला असता ना. लक्षात येते का तुम्हाला? तसं तसं मला ज्या मुली गरीब घरातल्या असतात ना, त्यांना MNC माहिती नसते की मला MNC मध्ये जॉब मिळेल. मग ते आयुष्यभर एका क्लर्कच्या पोस्टवरती आयुष्य काढतात, त्यांना धन्यता वाटते, आणि नंतर कधीतरी कळतं अरे बापरे MNC पण असते, असं परदेशी फिरायला पण मिळतं, पण आम्ही कधी इमॅजिनच केलं नाही. कळलं? आपण इमॅजिन करतो ते होतं. आणि अजून एक गोष्ट नाही, आता हे भगवद्गीतेचा क्लास होता, मी खूप वर्षापासून असं मला भगवद्गीता शिकायची इच्छा होती, पण ती अशी काय आपल्या पूर्ण बघा ना, आता काही वर्षांनी तुमची माझी अशी की तुमचा व्हिडिओ बघावा कुठे, तुम्हाला मेल करते काय, आणि आपण गोष्टी जुळून येतात. बरोबर बरोबर बरोबर. हा, हे बीज पेरलं होतं, हे महत्वाचं. का महत्वाचं? कारण बीज पेरल्या लगेच उगवत नाही ना, काही काळ जावा लागतो, परिस्थिती अनुकूल यावी लागते, मग ते बीज वरती येतं. हा, आणि मेन म्हणजे काळ यावा लागतो, तो धन्य काळ यावा लागतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. ज्यावेळेस धन्य काळ आयुष्यामध्ये उदयाला येतो ना, त्यावेळेस त्या गोष्टी जुळून येतात. धन्य काळ कुठला? ज्या वेळेस आपल्या कर्माची, आपल्या इच्छेची आणि भगवंताच्या कृपेची जोड येते ना, त्यावेळेस काळ धन्य होतो. हा, त्यावेळेस या गोष्टी जुळून येतात. अन्यथा तुम्ही इच्छा करत बसा, भगवंताची कृपा नसेल ना तर काहीच घडणार नाही. तुम्ही त्याची कृपा, कोणाची तरी कृपा व्हावी लागते. त्यासाठी कृपा होण्यासाठी सेवा व्हावी लागते. सेवा कोणाकडून? आपल्याकडून. मतंग ऋषींचं अंतःकरण किंवा मतंग ऋषींची दृष्टी कधी गेली शबरीवरती? ज्या वेळेस तिने ते झाडलेला मार्ग, झाडू संतांचे मार्ग, तिने मार्ग झाडल्यानंतर त्या सेवेकडे त्यांची दृष्टी गेली. मग ती कोणी केली? तिने केली. मग कृपा झाली. कृपा कधी होते? सेवेनंतर कृपा होते. म्हणून आधी सेवा करायची. नवीन नवरी घरामध्ये आल्यानंतर कधी चांगली नांदली जाते? ज्या वेळेस ती सासरच्या लोकांची सेवा करते. अध्यात्माच्या मार्गावरती कधी भगवंताची भेट होते? ज्यावेळेस संतांची आपल्यावरती नजर जाते. ती नजर कधी जाते? जेव्हा आपल्याकडून त्यांची सेवा होते. मग भले ती बौद्धिक रूपाने असो किंवा अंतःकरणाच्या चिंतन रूपाने असो, काहीतरी सेवा घडली पाहिजे. मग तुम्हाला काय वाटलं मी एवढी हावरी का आहे गीता सेशनसाठी? सेवा महत्वाची आहे. सेवा ही सेवा माझ्यासाठी अलभ्य लाभ आहे किंवा संधी आहे. तुम्ही लोक येऊन मला संधी देताय. म्हणून तुम्ही लोक माझ्यासाठी हे नाही, माझ्यासाठी संधी आहे. असेच येत चला आणि सगळ्यांपर्यंत पसरव आहे. सगळ्यांना याच्यामध्ये जॉईन करत चला. ओके. सो आजच्या या भावनिक नोटवरती मी अशी प्रार्थना देवाजवळ करते की आपल्या सगळ्यांना भगवंत सद्बुद्धी देवो, चांगल्या चिंतनाचा मार्ग मोकळा करत जावो. आणि ही सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, शबरी मातेच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काही, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामामणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. मागरी